भंडारा जिले के तुमसर शहर जो ड्राई सिटी के नाम से जानी जाती है, मध्य प्रदेश और महाराष्ट्र बॉर्डर पर तुमसर बड़ा शहर होने से यहाँ का बाजार सुप्रसिद्ध है, जिससे पास के ही राज्य से खरीदी करने लोग बड़ी संख्या में आते हैं। वहीं एशिया खंड के सबसे बड़े पैमाने पर मैग्नीज की खानी भी इसी क्षेत्र में होने से शहर में यातायात भी बड़े पैमाने पर होती है, जिससे शहर के भीतर सकरा रोड होने से आए दिन बड़ी दुर्घटना होती है, जिससे कई बेगुनाह लोगों की मौत तक हो गई है। लेकिन प्रशासन इस ओर ध्यान न देकर कहीं और ही मग्न है, जिससे और भी घटनाएं बढ़ने की आशंका है। इस विषय को गंभीरतापूर्वक लेना चाहिए, जिससे लोगों की दुर्घटनाओं से जान बचे। ये समस्या को देखते हुए एनबीसी न्यूज ने तुमसर के नगर परिषद के पूर्व नगराध्यक्ष इंजीनियर अभिषेक कारीमोरे से की खास बातचीत। माजी पूर्व नगराध्यक्ष अभिषेक भाऊ कारेकर के पास में आज उन्होंने बड़ी तादाद में हर पक्ष के लोगों के साथ में जन आंदोलन नगर परिषद के आगे में किए। तो क्या था ऐसा विषय कि तुमसर शहर में कि आए दिन नई नई दुर्घटना होती रहती है और कई लोगों की जान जा चुकी है। इस विषय में अभिषेक भाऊ कारेकर जी ने आज आंदोलन किया, अपने साथ में सर्व पक्ष के लोगों के जनता के साथ में उन्होंने बड़ा आंदोलन किया। इस विषय में सीओ इनसे मुलाकात की, तहसीलदार से मुलाकात की और साथ में पुलिस विभाग प्रशासन भी साथ में था। क्या था ये विषय हम आज अभिषेक भाव से जानना करेंगे इसी न्यूज के माध्यम से। सर नमस्कार। नमस्कार सर, आज अपन ने जो आंदोलन किए है, ये आंदोलन का किस विषय में आंदोलन किए और ऐसा करना क्यों आपको आगे करना चाहिए था? खरं तर तुमसर शहर हा संपूर्णपणे कंजेस्टेड शहर झालेलं आहे. गावातले प्रत्येक रस्ते असो आणि मार्केट यार्ड असो या जिथे व्यापारी व्यवसाय करतात, या सराफा लाईन असो, आंबेडकर वार्ड असो, या शिवाजी वार्डमध्ये जाणारा रस्ता असो, मातावाडचा रस्ता असो, संपूर्ण गाव 100% कंजेस्टेड आहे. आणि ह्या कंजेस्टेड गावामध्ये नियोजन काही नाही. ना पोलीस प्रशासनाचं नियोजन आहे, ना नगरपालिकेचं नियोजन आहे, ना तहसीलचं काही नियोजन आहे. तो टोटल नियोजन ठप्प आहे. आणि हे नियोजन नसताना ह्या शहरात अनेक मोठे वाहतूक प्रवास करतात, रेतीचे ट्रक प्रवास करतात. इथे आपलं अदानीतून आलेली ॲश लोक तुमसरच्या आजूबाजूला जिथे डंप एरिया तिथे ते साठा करतात. अशा स्थितीत गावात वाहतूक कोंडा नेहमी निर्माण राहते आणि मोठे गाड्या सातत्याने गावातून चालत राहतात. आता वर्षभराने हे बघायला भेटत आहे का वर्षभरात तुमसरात जवळपास 20 ऍक्सिडेंट झाले आणि 20 ऍक्सिडेंट मध्ये जवळपास 18 लोक मृत्युमुखी पडले. आणि काल जो ऍक्सिडेंट झालेला आहे त्यातही जो पेशंट आहे त्याची हालत खूप खालावली आहे. 1-2 दिवसा अगोदर जुना आपलं नवीन बस स्टँड समोर एक अपघात झाला. त्यात एक बाई ट्रकच्या मागच्या चक्क्यात आली आणि तिचे पूर्ण आपल्या बॉडीचे अंग त्या ट्रकच्या चेंदा झाला. त्या ट्रकच्या खाली येऊन त्या बाईचा चेंदा झाला. आणि 18 ऍक्सिडेंट ह्याच प्रकारचे झाले. जे मोठे मोठे ट्रक्स आहेत, जो 12 चक्का 20 चक्काचा ट्रक राहतात, जेव्हा ते सरसटीने लोकांच्या बाजून निघतात आणि हडबडीत लोक कुठेतरी त्या ट्रकच्या खाली मागच्या चक्क्यात येऊन पडतात. आणि गावाची स्थिती अशी आहे का गावात प्रमुख रस्त्यावर सर्व मोठे मोठे महाविद्यालय आहेत, विद्यालय आहेत आणि तिथे लोक येतात जातात, विद्यार्थी येते जाते आणि हे मोठे ट्रक तिथून धाव घेतात. आता काही वर्ष अगोदर USA विद्यानिकेतन आणि जनता स्कूलचे काही विद्यार्थ्यांमध्ये असा अपघात बघायला भेटला. आणि निश्चितच कुठेतरी ज्या पद्धतीचे हे मोठे ट्रक धाव घेत आहे याच्यात कुठेतरी प्रतिबंध आणणं गावात फार गरजेचं आहे. आउटर स्पेसमध्येच अनेक रस्ते आहेत, तिथे कुठेतरी नगरपालिका, महसूल विभाग, पोलीस डिपार्टमेंट यांनी समन्वय बनवून नागरिकांच्या सोबत बसून समन्वय साधून कुठेतरी ह्या अपघाताला रोख दिली पाहिजे. त्या अनुषंगाने आज सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आलं. हे 2 अपघात जो काल झाले, एक बाई तिची दुर्दैवी मृत्यू तुमसरात झाली, चेंदळून याने तिचे छान ते बॉडी पार्टचे तिचे छद्मविच्छेद झाले तिचे पार्ट, आणि ते सर्व लक्षात आलं आणि बघितलं. त्यामुळे हे तीव्र आंदोलन, रस्ता रोको आंदोलन आज तुमसरात करण्यात आलं. बरेचसे तुमच्या शहरामध्ये अतिक्रमण खूप वाढलेलं आहे. या अतिक्रमणाचे नियोजन नाही, काय सांगणार? अतिक्रमण काढल्या पाहिजेत की असं नाही काढलं? बघा, हा अतिशय गंभीर विषय आहे. अतिक्रमण काढलं पाहिजे किंवा नाही काढलं पाहिजे.
प्रत्येक माणसाला त्याच्या पोटापाणीसाठी काही ना काही व्यवसाय करणं फार गरजेचं आहे. आता कोणताही व्यक्ती घरी बसून व्यवसाय तर करू शकत नाही. त्याला कुठेतरी त्याचा ठेला, कुठेतरी त्याला नियोजित पद्धतीने, आता जे हॉकर्स लोक आहेत तो ठेला घेऊन चालतात, कुठेतरी त्यांचा व्यापार होते. आम्ही त्याच्या विरोधात नाही, आम्ही कोणत्याही गरीब माणसाच्या विरोधात नाही. कारण समन्वय प्रत्येक माणसाला अधिकार आहे का त्यांनी आपल्या घरासाठी, आपल्या परिवारासाठी रोजीरोटी कमवल्या पाहिजे. पण हे कुठेतरी नियोजनबद्ध पद्धतीने झाल्या पाहिजे. आता तुम्ही मोठे मोठे शोरूम्सच्या समोर काही हॉकर्स लोकांना बसवू शकत नाही, तर शासनाने हॉकर्ससाठी एक सुनियोजित जागा अलॉट केलेली आहे आणि त्याचे अधिकार नगर परिषदला दिलेले आहे, महसूलला दिलेला आहे, पोलीस प्रशासनाला बंदोबस्त दिलेला आहे. तर कुठेतरी ह्या सर्वांनी तिघांनी समन्वय विचार करून मार्केट यार्डमध्येही भरपूर जागा आहे. जर त्या लोकांना नियोजित पद्धतीने आपण बसवलं, जसं मागे गणपती मंदिर समोर मी लोकांना नियोजनबद्ध पद्धतीने बसवलं, पण कुठेतरी शासनाचं दुर्लक्ष झाल्यामुळे ती गोष्ट अजून एन्क्रोचमेंटच्या रूपात तयार झाली. हात ठेलेवाले मधात लागायला लागले. यांना सरसकट काढून हा प्रश्नाचं निवारण होऊ शकत नाही. गरिबांना रोजीरोटी त्यांची तोडून ह्या प्रश्नाचं निवारण होईल. त्यांना नियोजनबद्ध पद्धतीने, त्या गरिबाला सुद्धा अधिकार आहे व्यापार त्याला बसवायला पाहिजे. नियोजन हा फार महत्वाचा आहे. प्रत्येक गोष्टीचं नियोजन, प्रत्येक नियोजनासाठी शासनाने त्यांचे अधिकारी नेमलेले आहेत. आज समजा तुमसरमध्ये काही गुन्हा झाला त्याच्यासाठी पोलीस डिपार्टमेंट आहे, अतिक्रमण झालं त्याच्यासाठी नगर परिषद आहे, महसूल आपला कार्य करते. तर सर्वांचे शासनाने नियोजनबद्ध पद्धतीने लोक तयार केलेले आहेत. त्या लोकांनी आपला कर्तव्य आणि कार्य चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे. मला ह्या प्रसंगी असं वाटतं. तर मला सांगा की आता इथे आपल्या मोठ्या शहरामध्ये अवजड वाहतूक भरपूर मोठ्या प्रमाणात जात आहे. त्याच्यावर कारणीभूत कोण आहे आणि त्याच्यावर नियोजन केले पाहिजे की नाही पाहिजे प्रशासनाने? बघा, कसं केलं पाहिजे? अवजड वाहन हे जाणार, याला काही आपण रोख देऊ शकत नाही. कोणाचाही व्यवसाय आपण बंद करू शकत नाही. पण हा गाव कंजेस्टेड झालाय आणि तुम्ही बघत असाल का जेव्हा गाव कंजेस्टेड होते तेव्हा त्याच्या आवारात रस्ते बनवले जाते आणि त्या आवाराच्या रस्त्यातून लोक, जे मोठे वाहक आहेत, जो प्रवासी वाहक असो या मोठे वाहक असो, त्यांना तिथे मार्ग दिले जाते. पण तुमसरात असं काही झालं नाही. इथे छोटे मोठे आपले बाहेर रस्ते बनवण्यात आले, तर त्याच्याने काय होते, जो जड वाहन आहे ते गावातून चालतात आणि हे चालल्यानंतर ही वाहनांची स्पीड जवळपास 60 ते 70 किलोमीटर प्रति आवरच्या हिशोबाने ते गावातून निघतं. तर निश्चितच जेव्हा कंजेस्टेड गाव आहे आणि जेव्हा एवढ्या मोठ्या गावातून वाहतूक प्रवास निघते तर कोणी त्या गचाट्यात येऊ शकते. आज असंही येऊ शकते का उद्याच्या आपल्या परिवाराचा कोणी व्यक्ती गचाट्यात येऊ शकते. लोकांचे लहान लहान मुलं आणि गावात एक टेन्शन नेहमी लोकांमध्ये, परिवारांमध्ये, आईंमध्ये, बहिणींमध्ये, सर्व माय बहिणींमध्ये एक टेन्शन राहते का त्यांच्या परिवारातला व्यक्ती जर बाहेर कुठे गेलं तर तो घरी येतपर्यंत त्यांना एक चिंतेचा विषय राहते. आता मी सांगितलं लोकांना का माझा मुलगा एक 10-15 दिवस झाले तो बाईक चालवणं शिकलेला आहे आणि तो जेव्हा गावात जाते आणि जेव्हापर्यंत घरी तो परत येत नाही, माझ्या मनात सुद्धा शंका कुशंका राहते का हा गेलाय तर बाबा हा व्यवस्थित घरी आल्या पाहिजे. आणि याचं नियोजन केलं पाहिजे. कुठेतरी जड वाहनला त्यांची स्पीड निर्धारित केलं पाहिजे. आता तुम्ही मध्य प्रदेश आणि तुम्ही उरिसामध्ये जाऊन बघा, प्रत्येक गावाच्या समोर बॅरिगेटिंग राहते आणि जर कोणी मोठी गाडी, वाहतूक गाडी जर गावात प्रवेश करते तर त्याची स्पीड कमी करण्याकरिता बॅरिगेटिंग करते. आपला गाव मोकाट आहे, कोणी येते ठोकून चालला जाते पडून जाते. तर कुठेतरी एक बॅरिगेटिंग ह्या गावाच्या सर्व प्रमुख रस्त्यावर राहिलं पाहिजे. गावाची जो मोठे वाहतूक आहे त्यांना एक्झिट गावाच्या बाहेरून केलं पाहिजे. अशा प्रकारचे नियोजन जर बसून केलं तर हा काही अवघड विषय नाही आहे. ह्या विषयाला कुठेतरी नियंत्रण मध्ये आणू शकतो आणि जो गावात मौते होत आहे त्याला आपण थांबवू शकतो. तर शेवटचा विषय आहे की आपण आधी नगराध्यक्ष राहून गेलेले आहे त्या शहरातले आणि आता प्रशासनाच्या अंडरमध्ये आहे. तर नियोजन हा केलेला खरा आहे, कसा केलं पाहिजे आणि हा नियोजन नाही झाला तर समोरच्या पुढची स्टेप काय राहणार आहे? बघा, हे ब्युरोक्रेट्स आहेत, यांना गावाशी काही लगाव नाही. हे अधिकारी, ह्या पोलीस निरीक्षक येते, तहसीलदार येते, मुख्याधिकारी येते, काही दिवस आपली कार्यप्रणाली दाखवतात आणि चालले जाते. यांना आपल्या गावाशी काही लगाव राहत नाही. पण जे लोक, जो लोकल बॉडी ह्या गावातून निवडून येते, जसे नगरसेवक झाले, नगराध्यक्ष झाले, हे लोकांशी परस्पर, हे लोकांचा एक
समन्वय राहते. तर त्या लोकांना त्या लोकांची काय त्रासदी आहेत, आज गावात काय अवघड होत आहे, हे जे लोकल बॉडी जो स्थानिक नेते आहेत त्यांना माहिती राहते. आणि लोकल गव्हर्नन्स मध्ये स्थानिक लोकांचं फार महत्व राहते. हे अधिकारी लोक येतात आणि जातात, त्यांना गावाशी किंची काही लगाव नाही राहत. तर कुठेतरी ही जो लोकल बॉडी आहे ही जर अस्तित्व, आज आपण बघत आहोत 3 वर्ष लुटून गेले, नगरपालिकेचे काही इलेक्शन झाले नाही. आणि जर इलेक्शन झाले असते तर कुठेतरी लोकल बॉडी प्रभावात राहून एक चांगले गावाच्या विकासाकरिता निर्णय घेतले असते. पण आज प्रभावात नाहीये आणि 3 वर्ष झाले इलेक्शन नाहीये. तर कुठेतरी मला तरी असे वाटते तातडीत निवडणुकी झाल्या पाहिजे आणि लोकल बॉडी अस्तित्वात आल्या पाहिजे. तिथे अनेक विचारी लोक राहतात, अनेक पक्षाचे लोक राहतात, सर्वांचे विचार वेगवेगळे राहते. इथे काय एक अधिकारी राहते, त्यांनी जो निर्णय दिले सर्वांना मान्य करावं लागते. पण जेव्हा लोकल बॉडी येते, जेव्हा 10 लोक, जेव्हा 20-25 लोक जो नगरसेवक राहते, ते जेव्हा समन्वय बनवते, तर तिथून काहीतरी गावाच्या व्यवस्थेसाठी काहीतरी नियोजन बनून निघते आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन झालं तर निश्चितच त्याचा लोकांना फायदा भेटू शकतो.